Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 11. So today we are going to solve the 3 previous year questions of matrices. तर बघा इथे जो आपला पहिला क्वेश्चन आहे तो महाराष्ट्र सीईटी 2016 मध्ये विचारण्यात केलेला आहे. तर आपण आधी पहिला क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करूया. तर बघा पहिला क्वेश्चन आपला असा आहे, इफ a एक 2/2 ची मॅट्रिक्स दिलेली आहे अँड b पुन्हा एक 2/2 ची मॅट्रिक्स दिलेली आहे, देन b इन्व्हर्स इंटू a इन्व्हर्स टू द पॉवर ऑफ होल इन्व्हर्स आपल्याला काढायला सांगितलेला आहे. तर तो आपण कसा काढू शकतो ते आपण बघूया. तर बघा आपल्याला काढायचा आहे b इन्व्हर्स इंटू a इन्व्हर्स द पॉवर होल इन्व्हर्स, हे आपल्याला काढायचं आहे. तर आधी आपण याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया, थोडं सिंपल बनवण्याचा प्रयत्न करूया. बघा याचा होल इन्व्हर्स आहे, तर आपण याला पॉवर सेपरेटली पण देऊ शकतो. या b इन्व्हर्सला सेपरेट पॉवर देऊ शकतो आणि या a इन्व्हर्सला सुद्धा सेपरेट पॉवर देऊ शकतो. आणि आपल्याला माहित आहे b इन्व्हर्सचा पॉवर जर पुन्हा इन्व्हर्स असला तर त्याला आपल्याला b म्हणूनच लिहिता येते. आणि a बाबतीत सुद्धा आपल्याला इथे aच येणार, aचा इन्व्हर्स टू त्याचा पुन्हा इन्व्हर्स, तर आपल्याला aच लिहिता येते त्याला. तर बघा म्हणजे b इन्व्हर्स इंटू a इन्व्हर्स टू द पॉवर ऑफ होल इन्व्हर्स म्हणजेच ba. म्हणजे आपल्याला या प्रत्येक मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढून त्याचा पुन्हा इन्व्हर्स आलेल्या मॅट्रिक्सचा काढण्याची गरज नाही आहे. आपल्याला फक्त दिलेली मॅट्रिक्स b आणि a याचं मल्टिप्लिकेशन जे येईल तेच आपला आन्सर राहणार आहे. तर बघा a आणि b ही मॅट्रिक्स आहे. तर a मॅट्रिक्स आपल्याला दिलेली आहे, ती मॅट्रिक्स आपण लिहून घेणार. ती मॅट्रिक्स आहे 2 -3 आणि 2 2. b मॅट्रिक्स दिलेली आहे, ती सुद्धा आपण लिहून घेणार 0 1 -1 0. याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मल्टिप्लिकेशन आपल्याला माहीत आहे कसं करावं लागते. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम आणि सेकंड रो सेकंड कॉलम. बघा आपण करूया. 2 × 0 + 2 × 1 म्हणजे इथे 2 येणार. 2 × -1 इथे -2 येणार. इथे 2 × 0 असल्यामुळे -2 + 0 -2च येणार, म्हणून आपण डायरेक्टली इथे लिहिलेलं आहे. बघा -3 × 0 0 + 2 × 1 इथे 2 येणार. -3 × -1 +3 होणार. 2 × 0 0च होणार, म्हणून आपण डायरेक्टली लिहिलेलं आहे. बघा या प्रकारचा आन्सर आपल्याला ऑप्शन नंबर ए मध्ये दिसत आहे. म्हणजे या क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर हे ऑप्शन नंबर ए येते. तर बघा तुम्ही हे नोट डाऊन करू शकता. आपण त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघूया. तर बघा आपला सेकंड क्वेश्चन असा आहे, इफ फॉर द मॅट्रिक्स ए नावाची एक मॅट्रिक्स आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला त्यासोबत एक इक्वेशन दिलेलं आहे a³ = I आणि a इन्व्हर्स आपल्याला काढायला सांगितलेला आहे. आपल्याला जो a इन्व्हर्सची टर्म आपल्याला काढायला सांगितलेली आहे ती आपल्याला दिलेल्या इक्वेशनच्या हेल्पनी काढायची आहे. आता दिलेलं इक्वेशन आधी आपण लिहून घेऊया. बघा a³ = I आपल्याला दिलेलं आहे, गिवन आहे. ओके, हे गिवन आहे. तर यावरून आपल्याला a इन्व्हर्स काढायचं आहे. पण जे दिलेलं इक्वेशन आहे त्यात a इन्व्हर्स आपल्याला दिसत नाही आहे, त्यामुळे आपण जसं हे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, या इक्वेशनला आपण a इन्व्हर्सनी बोथ साईडनी मल्टिप्लाय करून घेऊया. बघा a इन्व्हर्स इंटू a³ आणि a इन्व्हर्स इंटू I. ओके, त्यामुळे ते बॅलन्स झालेलं आहे. आता बघा या a³ ला आपल्याला या प्रकारे सुद्धा लिहिता येते, a × a² आणि a इन्व्हर्स इंटू I म्हणजे 1 आयडेंटिटी मॅट्रिक्स, त्यामुळे आपल्याला I ची व्हॅल्यू बघा मी इथे लिहिते, सिन्स I = 1. ओके, बघा आता आपल्याला ही टर्म दिसत आहे a इन्व्हर्स इंटू a. आता a इन्व्हर्स इंटू a म्हणजे I होत असते मॅट्रायसिसमध्ये, अशी एक प्रॉपर्टी आहे. ओके, त्याच्यामुळे आपण a इन्व्हर्स इंटू, इथे पुन्हा मी तुम्हाला लिहून देते, a इन्व्हर्स इंटू a म्हणजे I, अशी प्रॉपर्टी आहे. तर बघा आपल्याला काय मिळालं, I × a² = a इन्व्हर्स. पण I × a² = a² पुन्हा लिहिता येते आपल्याला, कारण की I = 1 आपण म्हटलेलं आहे, तशी त्याची व्हॅल्यू आहे. ओके, म्हणजे आपल्याला इथे a इन्व्हर्स = कोणती टर्म मिळालेली आहे, a² आणि ते आपल्याला ऑप्शन नंबर ए मध्ये दिसत आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर हे ए येते.
ओके, यानंतर आपण थर्ड क्वेश्चन बघूया. बघा, तर जो आपला लास्ट क्वेश्चन आहे तो असा आहे, इफ ए स्क्वेअर मायनस ए प्लस आय इक्वल टू 0 देन ए इन्व्हर्स. म्हणजे जसं सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला एक इक्वेशन दिलेलं होतं, त्याच प्रकारे इथे सुद्धा ए इन्व्हर्स काढण्यासाठी आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे. त्याच्याच मदतीने आपल्याला ए इन्व्हर्सची व्हॅल्यू इथे फाइंड आउट करायची आहे. तर आपण दिलेलं इक्वेशन लिहून घेऊया. बघा, ॲज इट इज लिहून घेऊया, ए स्क्वेअर मायनस ए प्लस आय इक्वल टू 0 हे दिलेलं आहे. ओके, आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ए इन्व्हर्स या इक्वेशनच्या हेल्पनी. तर या इक्वेशनमध्ये सुद्धा आपल्याला ए इन्व्हर्स दिसत नाही आहे आणि या इक्वेशनवरूनच आपल्याला ए इन्व्हर्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणून आधी आपण या इक्वेशनला ए इन्व्हर्सने मल्टिप्लाय करून घेऊया प्रत्येक टर्मला. ओके, बघा, ए इन्व्हर्स इंटू ए स्क्वेअर, ए इन्व्हर्स इंटू ए प्लस ए इन्व्हर्स इंटू आय. बघा, इथे आपण काहीच नाही केलेलं आहे, फक्त ए इन्व्हर्सनी प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलेलं आहे. इथे आपण लिहून घेऊया, मल्टिप्लाय बाय ए इन्व्हर्स. बघा, ओके, आता बघा, आपण या ए स्क्वेअरला या प्रकारे लिहू शकतो, ए इंटू ए म्हणजेच ए स्क्वेअर. आणि इथे जे आपल्याला दिसत आहे ए इन्व्हर्स इंटू ए, आत्ताच आपण बघितलं, ए इन्व्हर्स इंटू एची व्हॅल्यू ही आय येत असते. आणि इथे ए इन्व्हर्स इंटू आय आहे, आयची व्हॅल्यू 1 असते, त्यामुळे आपण इथे ए इन्व्हर्सच लिहू शकतो इक्वल टू 0 ॲज इट इज. बघा, इथे मी लिहिते ए इन्व्हर्स इंटू ए इक्वल टू आय. ओके, आता बघा, इथे सुद्धा आपल्याला एक टर्म दिसत आहे ए इन्व्हर्स इंटू ए. आताच आपण बघितलं ए इन्व्हर्स इंटू ए आय असते, म्हणून इथे सुद्धा आपण आय इंटू ए या व्हॅल्यूला आपण आय बनवून पुट केलेलं आहे. आणि हे ॲज इट इज प्लस हेच टर्म सुद्धा ॲज इट इज इक्वल टू 0. आणखी या इक्वेशनला आपण कसं रिड्यूस करू शकतो, इथे आपल्याला दिसत आहे आय इंटू ए म्हणजेच ए येते. ओके, बघा, अशा प्रकारे आपण पुन्हा पुढची स्टेप लिहिलेली आहे. आता आपल्याला काढायचं आहे ए इन्व्हर्स काढायचं आहे. बघा, आपण या टर्मला या इक्वेशनला ए इन्व्हर्सच्या फॉर्ममध्ये लिहून घेऊया. ते आपण कसं लिहू शकतो, ए इन्व्हर्स इक्वल टू आय मायनस ए. बरोबर, आणि आपल्याला काढायला काय सांगितलेलं आहे, ए इन्व्हर्स. आणि ऑप्शनमध्ये आपल्याला अशा प्रकारचा आन्सर दिसत आहे का? हो, ऑप्शन नंबर सी मध्ये आपल्याला अशा प्रकारचा आन्सर दिसत आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 3चा आन्सर हे सी येते. अशा प्रकारे आपण तिन्ही क्वेश्चन सॉल्व केलेले आहे. तुम्ही हे नोट डाऊन पॉज करून नोट डाऊन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.